नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आता तुम्ही बघा रेशन कार्ड संदर्भातलं सगळं काही काम आता तुम्ही तुमच्या घरी बसल्या मोबाईलवर करू शकताय। तर त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। एक रेशन कार्ड ॲप आलेलं आहे, नवीन रेशन कार्ड मेरा रेशन 2.0 या नावाचं रेशन कार्ड ॲप आलं आहे। त्याच्यामध्ये तुम्ही रेशन कार्डमध्ये नाव जोडू शकता, घर बसल्या रेशन कार्ड डाउनलोड करू शकता, डिजिटल तुम्ही रेशन कार्डचे ई-KYC करू शकता आणि रेशन कार्ड ट्रान्सफर देखील करू शकता। तर या संपूर्ण गोष्टींची माहिती आता तुम्हाला कुठंही घ्यायची गरज नाही आहे, तुम्ही स्वतः या सगळ्या गोष्टी आता घर बसल्या करू शकता। तुम्हाला मी आता ह्या 4 गोष्टी दाखवणार आहे, कुठं असतात, काय असतात, हे ॲप्लिकेशन तुम्हाला कसं चालवायचं याच्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला एक काम करायचं, आपला मराठी इन्फॉर्मेशन सेंटर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण आपण अशाच नवीन व्हिडिओ आपल्यासाठी आणत असतो। तर चला बघा, या ॲपमध्ये सगळ्यात महत्त्वाचं तर एक म्हणजे काय ई-KYC स्टेटस तुम्हाला पाहता येतं, तुम्हाला याचं ई-KYC करता येतं। तर खूप जणांना मी सांगितलं की ई-KYC कसं करायचं आहे, तर त्याचं देखील डेमो मी तुम्हाला या ॲपवरून दाखवला आहे। तर हा एक उपयोग आहे। दुसरा म्हणजे काय, तर तुमच्या घरात आता मेंबर असतात बघा, तुमच्या घरात मेंबर तुम्हाला ॲड करायचे आहेत ना, तर रेशन कार्डवर पहिलं कसं व्हायचं, तुम्हाला त्यांना घेऊन रेशन दुकानात जावं लागायचं आणि ते मेंबर सगळं ॲड करावं लागायचे। परंतु आता घर बसल्या हे तर तुम्ही मेंबरसुद्धा तुमचे ॲड करू शकता किंवा कमी करू शकता। आता नवविवाहित असतात, कुणी लग्न झालेलं असतं, तर कोणाला त्यांचं मुलीचं नाव कट करायचं असतं आणि सुनेचं नाव ॲड करायचं असतं, ते सुद्धा तुम्ही इथं करू शकता। आता पुढं म्हणजे काय, तर रेशन कार्ड ट्रान्सफर पण करू शकता। या सगळ्यांची आता माहिती आपण हळूहळू पाहणार आहोत। आता मोजक्या आणि महत्त्वाच्या ज्या काही बाबी आहेत, जसं की ॲड मेंबर, याची सगळ्यात जास्त गरज पडते आणि ई-KYCवरती तुम्ही व्हिडिओ ऑलरेडी बनवलेलाच आहे, तो तुम्ही जाऊन पाहू शकता आणि ई-KYC स्टेटससुद्धा इथं तुम्ही चेंज करू शकता। याची पण माहिती तुम्हाला मी सांगणार आहे आणि तुम्हाला हे पण सांगणार आहे की तुम्हाला कुठल्या महिन्यात किती राशन भेटलं याची पण आपल्याला सगळी माहिती इथं पाहणार आहोत। सगळ्यात बघा, सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्याच गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला आता सगळ्यात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, प्ले स्टोअरवर यायचं आहे आणि इथं मेरा रेशन 2.0 असं टाकायचं आहे। तिथं इन्स्टॉल एक बटन येतं, तर ॲप्लिकेशन तुम्हाला काय करायचं आहे, तर इन्स्टॉल करायचं, या बटनवर क्लिक करायचं। तुमचं जो काही ॲप्लिकेशन आहे तो तुम्हाला डाउनलोड करायचा आहे। या ॲप्लिकेशनचं बघा, हा जो ॲप्लिकेशन आहे हा प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना याच्या अंतर्गत येतो। तर जे काही माहिती आहे त्याच्यामध्ये आपण बघूया। इथं आल्यानंतर आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर बेनिफिशियरी युजर्स आणि डिपार्टमेंट युजर्स असे 2 महत्त्वाचे इथं ऑप्शन दिसतात। तर त्याच्यामध्ये तुम्हाला बेनिफिशियरी युजरवर क्लिक करायचं आहे। बेनिफिशियरी युजरवर क्लिक करून तुम्हाला मोबाईल नंबर तुमचा टाकायचा आहे, इथं जो कॅप्चा दिसतोय तो टाकायचा आहे आणि तुम्हाला लॉग इन विथ OTP करायचा आहे। लॉग इन विथ OTP केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल, तो OTP टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे। तत्पूर्वी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, तुम्ही ज्यावेळेस लॉग इन विथ OTP कराल मोबाईल नंबर टाकून आणि तिथं नंबर कोणाचा टाकायचा आहे, तर तुमच्या कुटुंबातील जे रेशन कार्डवरती कुटुंब प्रमुख आहेत त्यांचाच मोबाईल नंबर टाकायचा आहे। ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा मोबाईल नंबर टाकून OTP येईल त्यावेळेस तुम्हाला क्रिएट MPIN नावाचा ऑप्शन येतो, तिथं क्रिएट नाववर क्लिक करायचं। क्रिएट नाववर का क्लिक करायचं, कारण जर वेळेस तुम्हाला मोबाईल नंबर टाकून OTP टाकायची गरज पडणार नाही, फक्त एकदाच तुम्हाला OTP टाकून हा MPIN तयार करून परत तुम्हाला फक्त MPIN टाकूनच डायरेक्ट लॉग इन करता येईल, म्हणून हा MPIN करायचा आहे। पुढं काय करायचं आहे, हा MPIN क्रिएट करायचा आहे बघा, इथे MPIN टाकून तुम्हाला लॉग इन केलं ना, नंतर मग तुम्हाला आतमध्ये काही अशी स्क्रीन दिसते। इथं बघा तुमचं जे काही आहे घरातलं जे कोणी मेन कुटुंब प्रमुख आहे, तर त्यांचं इथं तुम्हाला दिसतं सगळं, त्यांचं जे काही डिटेल्स आहेत ते दिसतं। रेशन कार्डवरती किती मेंबर आहेत ते तुम्हाला इथं दिसते बघा। फॅमिली डिटेल्स कोणाचे 4 आहेत तर कोणाचे 5 आहेत। आता ज्यांचे फॅमिली डिटेल्स पाहायचे असतील तुम्ही याच्यावरती क्लिक करा, तुम्हाला संपूर्ण फॅमिली डिटेल्स दिसतील। तुम्हाला कोणाला ॲड करायचं असेल तुम्ही ॲड करू शकता, कोणाला डिलीट करायचं असेल तुम्ही कोणाला डिलीट करू शकता। पुढं म्हणजे काय, तर तुमचं जे काही ट्रॅक माय रेशन आहे, म्हणजे तुम्ही काही चेंजेस केले तर तुमचे जे काही रेशनवरचे जे पुढं आता अप्रूव्ह झाले की नाही, तर तुम्ही या ऑप्शनवरती चेक करू शकता। तुमचं काही तक्रार असेल तर या ग्रेव्हियन्समध्ये तुम्ही टाकू शकता। पुढं म्हणजे आता रेशन एंटायटलमेंट्स म्हणजे काय, तर तुम्हाला किती धान्य मिळतं ते आपण बघणारच आहोत पुढे, ते तुम्ही इथं बघू शकता। आणि पुढचं म्हणजे काय, तर पुढचं तुम्हाला अजून महत्त्वाचं सांगतो, जेव्हा तुम्ही लॉग इन कराल तेव्हा तुम्हाला एक महत्त्वाचा ऑप्शन असतो की इथं हे बघा, तुम्हाला मी जसं सांगितलं की इथं तुम्हाला मॅनेज फॅमिली डिटेल्स दिसतं ना, त्याच्यावरती बघा तुम्हाला असे तुमचे घरातले मेंबर्स दिसतात। हे काय घरातले मेंबर्स आहेत ते तुम्ही इथं बघा, तर ॲड मेंबर नावाचा ऑप्शन दिसतो बघा कोपऱ्यात, तर तुम्ही तिथं एखादा मेंबर तुम्ही ॲड पण करू शकता किंवा तिथून तुम्ही डिलीट पण करू शकता। इथं जर तुम्हाला एखादा मेंबर त्याचं नाव बदलायचं असेल किंवा काहीतरी चेंज करायचं असेल, तुम्ही इथं एडिट नावाचा बटन दिसतं बघा, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला डिलीट करायचं आहे त्यावेळेस हा जो रेड बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे।
चेंजेस करायचे असेल तर हा ग्रीन बटन आहे त्याच्यावरती क्लिक तुम्हाला करायचं आहे. कुठला? हा ग्रीन बटन. तुम्हाला लगेच सांगतो इथं बघा, याच्यावरती बघा हा बॉक्स मी जिथं काढला हा ग्रीन बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमचं जे काही आहे ते व्हेरीफाय करायचं. आता इथं बघा आधार KYC नॉट व्हेरीफाईड. तुम्हाला इथं आधार KYC व्हेरीफाईड करायचं आहे. KYC कसं करायचं त्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो जाऊन नक्की बघा. तिथं KYC कशी बनवायची कळलं तुम्हाला नक्की समजेल. आता ह्याच्यामध्ये समजलं तुम्हाला ॲड मेंबर कसा करायचा, डिलीट कसा करायचा, नवीन नाव नोंदणी करायची कशी करायची, नवीन नाव जुनं नाव कसं काढून टाकायचं याच्याबद्दल संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितली. आता पुढचं बघा, पुढं महत्त्वाचं काय, ज्यावेळेस तुम्ही एडिटवर ॲड करता तुम्हाला काही इथं बघा तुम्हाला नवीन मेंबर ॲड करायचं असेल तर तुम्ही इथं फादर नाव टाकू शकता, तुमचं जेंडर, डेट ऑफ बर्थ, रिलेशन्स हे तर तुम्ही सगळं टाकून मेंबर तुम्ही ॲड करू शकता. ज्यावेळेस तुम्ही या पेन्सिलवरती क्लिक कराल, इथं ॲड मेंबरवरती क्लिक कराल, ॲड मेंबरवर क्लिक केलं की तुम्हाला असा फॉर्म येईल, त्याच्यामध्ये डिटेल्स टाकून तुमचा जो मेंबर आहे तो ॲड होईल. आता पुढचं म्हणजे बघा, ज्यावेळेस तुम्ही ह्याच्यावरती क्लिक करता कशावरती, तर इथे एक ऑप्शन दिसतो बघा तुम्हाला रेशन एंटायटलमेंट्स. रेशन एंटायटलमेंट्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी काही स्क्रीन येते. याच्यामध्ये बघा तुमचं मेंबर घरातले किती आहेत, तुमचं गाव कुठलं, स्टेट कुठलं, रेशन कार्ड नंबर हे सगळं येतं, अलोकेशन मंथ कुठला, इयर कुठला. तर आता बघा ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला गहू किती भेटला आणि तांदूळ किती भेटला ह्याचं अलोकेशन आहे आणि रिसिव्ड किती 18 किलो दोन्ही, म्हणजे 18 किलो होता आणि 18 किलोच भेटला. तर ह्याच्यामध्ये बाकी पण आहे बघा, ज्वार, बार्ली, बाजरा, रागी हे सगळं यामध्ये तुम्हाला कळू शकते की कुठल्या महिन्यात तुम्हाला किती भेटला आहे. लक्षात आलं तुम्हाला या ऑप्शनवरती ते सगळं बघायला भेटतं. आणि बेनिफिट्स तुम्हाला जे मी तुम्हाला व्हिडिओ टाकला आहे की रेशन कार्डवरचे जे काही पैसे आलेले आहेत तुम्हाला कसे बघायचे किंवा ते खात्यावर कसे घ्यायचे त्याच्या संदर्भात सुद्धा मी 2 व्हिडिओ बनवलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. तर हे पैसे तुम्हाला इथं या ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्हाला ते पैसे दिसतील. समजलं? आता ह्याच्यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक तुमच्या रेशन कार्डवरती किती पैसे जमा झालेत ते कळतील आणि ते कसे घ्यायचे त्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो जाऊन तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे आता तुम्ही घर बसल्या तुमचं जे काही रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डमध्ये मेंबर ॲड करू शकता, त्याचं KYC करू शकता आणि तसंच त्याचं डाउनलोड पण करू शकता किंवा ट्रान्सफर पण करू शकता. ही सगळी कामे आता तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरतीच करू शकता, कुठेही जायची गरज नाही. घर बसल्या सगळं तुम्हाला काम करायचं आहे. ॲटोमॅटिक सगळं अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्ही ट्रॅक केल्यानंतर तुमचा फॉर्म पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ॲटोमॅटिक त्याच्यावरती एक कार्ड भेटतं, ज्याला आपण डिजिटल रेशन कार्ड म्हणतो. तिथं तुमचं सगळं डिटेल्स दिसतील आणि तुम्ही काही करायची गरज नाही आणि टेन्शन घ्यायची काही गरज नाही. आता याच्या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आपण त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा आपण नक्की प्रयत्न करत असतो आणि आपल्या चॅनलला म्हणजेच काय मराठी इन्फॉर्मेशन सेंटर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचेही जे काही नातेवाईक त्यांचंही काम सोपे होईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.